नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी धडा 4 वैदिक संस्कृती या धड्यातले स्वाध्याय प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. प्रश्न 1, एका शब्दात उत्तरे लिहा. विद म्हणजे जाणणे. विद म्हणजे जाणणे. प्रश्न 2, गुरुजवळ बसून ज्ञान मिळवणे म्हणजे गुरुकुल. म्हणजे गुरुकुल. प्रश्न 3, ज्येष्ठ व्यक्तींचे मंडळ म्हणजे सभा होय. ज्येष्ठ व्यक्तींचे मंडळ याला आपण काय म्हणतो? सभा. प्रश्न 1 ब, जोड्या जुळवा. ऋग्वेद देवतांची स्तवने, यजुर्वेद यज्ञविधीचे वर्णन, सामवेद यंत्रातील मंत्रांचे गायन, अथर्ववेद आरोग्य व औषधोपचार. या आहेत जोड्या लावा. नंतर आता पुढे पाहूया. संकल्पना चित्र पूर्ण करा. 4 आश्रम. 4 आश्रमांची माहिती विचारलेली आहे. पहिला आहे ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, संन्यासाश्रम, वानप्रस्थाश्रम. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, संन्यासाश्रम, वानप्रस्थ आश्रम. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, संन्यासाश्रम, वानप्रस्थ आश्रम. आता पुढे जाऊया. ब, टिपा लिहा. याच्यामध्ये जरा खालती वरती झाले. वैदिक कालीन आर्थिक जीवन. या काळातील लोकांचा कृषी व पशुपालन हा महत्वाचा व्यवसाय होता. 2, कृषी व्यतिरिक्त पशुपालन, धातुकाम, कुंभारकाम, विणकाम, सुवर्णकाम आणि प्रतनिर्मिती हे महत्वाचे उद्योग होते. त्याच्यामध्ये शेती झालं, पशुपालन झालं, सुवर्णकाम झालं, मूर्तिकाम म्हणजे कुंभार झालं, नौकानयनमध्ये झालं, कुंभार झाला, लोहार झाला, कुंभार झाला, हातमाग झाला. या प्रकारची कामं वैदिक कालीन आर्थिक जीवनात होत असत. आता पुढे पाहूया. वैदिक काळातील स्त्रियांचे स्थान. तर पूर्व वैदिक काळात स्त्रियांना समाजात सन्मानाचे स्थान होते. त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार होता. त्यांना पुरुषांप्रमाणे वेद अध्ययनाचा अधिकार होता. स्त्रिया विदुषी म्हणून प्रख्यात होत्या. स्त्रिया धार्मिक विधी यज्ञ यात सक्रियपणे भाग घेत असत. या स्त्रिया आहेत गायी वाचन कवी, मैत्रेयी, लोपामुद्रा, घोषा, अपाळा ही स्त्रियांची नावं आहेत. या स्त्रियांना महत्वाचे स्थान होते समाजामध्ये, सन्मानाचे स्थान होते. त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार होता, वेदाध्ययनाचा अधिकार होता त्यांना. स्त्रिया विदुषी म्हणून प्रख्यात होत्या. स्त्रिया धार्मिक विधी यज्ञ यात सक्रियपणे भाग घेत असत. आता पुढे पाहूया. वैदिक कालीन शिक्षण व्यवस्था. वैदिक कालीन शिक्षण व्यवस्था. वैदिक काळात शिक्षणाला समाजात अत्यंत महत्वाचे स्थान होते. विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जात असे. ते गुरूंच्या आश्रमात राहून त्यांच्या समोर बसून अध्ययन करत व शिस्तबद्ध जीवन जगण्याचे शिक्षण घेत. आता पुढचं आहे विद्यार्थी वेद, गणित, खगोलशास्त्र, आयुर्वेद, शस्त्रविद्या या युद्धकलेचा अभ्यास करत. शिक्षणाचा उद्देश केवळ ज्ञान मिळवणे नव्हता, तर नम्रता, शिस्त, धर्म, उत्तम चारित्र्य ही मूल्ये आत्मसात करणे हाही होता. आता पुढे जाऊया. प्रश्न 3, पुढील विधाने स्पष्ट करा. वैदिक काळातील समाजात स्त्रियांचे स्थान सन्मानाचे होते. वैदिक काळातील स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार होता. त्यांना पुरुषांप्रमाणे वेद अभ्यासण्याची मुभा होती. स्त्रिया विदुषी होत्या. स्त्रिया धार्मिक विधी यज्ञ यांच्यामध्ये सक्रियपणे सहभागी होत असत. त्यामुळे वैदिक काळातील समाजात स्त्रियांचे महत्वाचे स्थान होते. स्त्रियांना महत्वाचे स्थान होते. त्यांना शिक्षणाचा अधिकार होता. वेद अभ्यासण्याची त्यांना मुभा होती. धार्मिक विधी यज्ञ यात त्या सक्रिय सहभाग घेत असत. अशा प्रकारे वैदिक काळातील समाजात स्त्रियांना महत्वाचे स्थान होते. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1, वैदिक संस्कृतीमध्ये शेतीला महत्व होते. वैदिक काळातील लोक शेती या व्यवसायावर अवलंबून होते. काय होते? शेती या व्यवसायावर अवलंबून होते. ते आपल्या जीवनामध्ये सातू, गहू, तांदूळ, बाजरी या धान्यांचा वापर करत असत. त्यामुळे ते शेतीवर जास्त निर्भर असत.
हे बघा, सातू, गहू, तांदूळ, बाजरी ही पिकं ते घेत असत. प्रश्न 3, वैदिक काळातील मनोरंजनाची साधने व वैदिक काळातील मंडळांची साधने यातील साम्याचे फरकाचे मुद्दे लिहा. आता याच्यामध्ये काय काय होतं? मनोरंजन साधने होतं लोकसंगीत, नृत्य, गायन, वादन, कथा सांगणे, तात्विक चर्चा, धनुर्विद्या, रथशास्त्र, युद्ध शिक्षण, संख्यांचे खेळ असे लोकखेळ, उत्सव, धार्मिक मेळावे, सामाजिक जोडणी व आनंदाची प्रमुख साधने होती. इथे झाले धनुर्विद्या, रथशास्त्र, खेळ. आता दोन्ही काळात लोकांनी आनंद घेण्यासाठी विविध साधनांचा वापर केला. संगीत, नृत्य, कथा सांगणे, उत्सव साजरा करणे या दोन्ही काळात होती. खेळ व स्पर्धा दोन्ही काळात महत्व होते. आता वर्तमान काळातील मनोरंजन साधने काय आहेत? मोबाईल, इंटरनेट, टीव्ही, संगणक यांचा जास्त वापर होतो. मैदानी खेळ कमी खेळले जातात. नंतर मनोरंजनासाठी चित्रपट, मालिका, वेब सिरीज यांचा जास्त वापर होतो. भटकंती, पर्यटन, हौशी छंद गोष्टींकडे लोकांचा जास्त कल आहे. नंतर यातला फरक आहे, वैदिक काळात नैसर्गिक, सामाजिक, शारीरिक क्रियांवर आधारित साधने होती. वर्तमान काळात तंत्रज्ञानावर आधारित साधनांचा वापर जास्त आहे. पूर्वी मैदानी खेळ, धार्मिक मेळाव्यांना अधिक महत्व होते. आता चित्रपट, मोबाईल, पर्यटन यांना अधिक प्राधान्य आहे. खालील संज्ञांची व्याख्या लिहा, उदाहरणे सांगा. आता सभा. सभेची व्याख्या, जे महत्वाचे निर्णय घेण्यास मदत करेल त्याला आपण सभा म्हणतो. ग्रामसभा झाली. समिती, ग्राम किंवा समुदायातील सर्वसामान्य लोकांच्या उपस्थितीत चर्चा करण्यासाठी आयोजित केलेली बैठक म्हणजे समिती. भागदूक म्हणजे कर वसुली करणे, म्हणजे उदाहरणे महसूल व कर वसुली. थोडक्यात माहिती, प्राचीन काळात गावाच्या कारभारासाठी सभा, समिती व भागदूक यासारख्या संस्था महत्वाच्या होत्या. या संस्थांमुळे गावातील लोक एकत्र येऊन निर्णय घेत असत. गावाचा कारभार सुव्यवस्थितपणे चालत असे. अशा प्रकारे प्रश्न 5वा, योग्य साधना केल्यावर जीवनशैलीत कोणते बदल येऊ शकतात? योग साधना केल्यावर आपण शरीरात खूप महत्वाचे बदल होऊन येतात. मन सतत प्रसन्न राहणे, मनाला ताजेतवाने वाटणे, शरीराला तंदुरुस्ती येणे, कामात लक्ष लागणे. योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून ती एक निरोगी, आनंदी, यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. अशा प्रकारे वैदिक संस्कृती या धड्यावरची प्रश्नोत्तरे आपली झालेली आहेत. तुम्हाला ती पाठ करायची आहेत. परीक्षेत चांगले गुण आणायचे आहेत. त्यामुळे आपली प्रगती साध्य करायची आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.